आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। आरक्षणाच्या नावावरून जनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरू। जम्मू काश्मीरमधील दलित आदिवासींना आरक्षणापासून का वंचित ठेवलं? कराडमधील सभेत मोदींचा काँग्रेसला सवाल। धुळ्यातून महायुतीचे उमेदवार सुभाष भामरेंनी भरला उमेदवारी अर्ज भरताना गिरीश महाजन, दादा भुसे, जयकुमार रावल उपस्थित। नाशिकमध्ये मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंचा उमेदवारी अर्ज दाखल। संजय राऊत, बाळासाहेब थोरातांचं वाजेंसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन। नाशिकमध्ये शिवसेनेच्या नावाने शांतिगिरी महाराजांकडून उमेदवारी अर्ज दाखल, मात्र अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आलेला नाही। अर्ज भरण्यापूर्वी शांतिगिरी महाराजांचं गोदाघाट परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन। वसंत मोरे रोड रोलर चिन्हावर निवडणूक लढवणार। वंचितकडून वसंत मोरेंना पुणे लोकसभेची उमेदवारी। शशिकांत शिंदे विक्रमी मतांनी निवडून येतील। ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापासून कुणी रोखू शकत नाही। बीडमध्ये भर पावसात पंकजा मुंडेंचं तुफान भाषण। जात पात धर्म सोडून मतदान करा, मुंडेंचं मतदारांना आवाहन। बीडच्या नारायणगडावरील मनोज जरांगेंची भेट योगायोगाने झाली। पंकजा मुंडेंची माहिती। तर आमच्याबद्दल जरांगे चांगला विचार करत असतील तर त्यांचं स्वागत करते, मुंडेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि मराठा तरुणांमध्ये संवाद। टिकणारा आरक्षण देण्यासाठी मी नेहमी मराठा समाजासोबत। लवळ गावात पंकजा मुंडेंकडून तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न। शरद पवार गटाचे माढ्याचे नेते अभिजित पाटलांनी फडणवीसांची भेट घेतली। फडणवीस आणि अभिजित पाटील यांच्यात तब्बल 1 तास चर्चा। अभिजित पाटील विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन। राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार। 4 मे रोजी राज ठाकरेंची सिंधुदुर्गातील कणकवलीत जाहीर सभा। पुण्यात 3 मे रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधींची मविया उमेदवारांसाठी प्रचार सभा। पुण्यातील SSPMS या कॉलेजच्या मैदानावर होणार सभा। नाना पटोलेंकडून पाहणी सभास्थळाची झालेली आहे।